अखेर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केले। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं राऊतांनी म्हटलं। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। सोबतच पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे सेनेमध्ये आणि मनसे युतीमध्ये निवडणुका लढवतील असं राऊत म्हणाले। सर्वांचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला। उद्या म्हणजे बुधवारी ठीक दुपारी 12 वाजता ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत। वरळीमधल्या हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे। ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भातली बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र युती करणार आहेत। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली असून कोणताही विसंवाद नसल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका युती होते। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे। असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत। युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। या पालिकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आलाय। तेव्हा ज्या अर्थी सगळे प्रश्न सुटले त्याच अर्थी 12 वाजता संजय राऊत साहेब म्हटलेले आहे ना। आणि ठीक आहे, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, जागेचा काय प्रश्न, एकत्र यायचं ठरलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे। काही एकाले किती एकाले तरी फरक पडत नाही। देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी जनतेला न्याय देणार आहे असं जनतेला वाटतं, म्हणून लोक महायुतीला मतदान करतात। काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत। युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। दोन बंधू एकत्र येतात याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। उद्या घोषणा होईल त्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सुखावणारा असेल। आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबईत जीव आहे तेव्हा जे जे प्रयत्न त्यांना करता येईल ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचा पक्ष करणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू उद्धव साहेब, राजसाहेब ज्यावेळेला मुंबई सहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल। उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे जी झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष, नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार।